क्लीनअप करायचं आहे, पण बाहेर गेलं की खूप पैसे लागतात. तुझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आहे, कोणतं फेशियल केलं आहे तू? हे मी अजिबात फेशियल केलेलं नाही आहे, हे मी फक्त क्लीनअप केलेलं आहे. हे क्लीनअप खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये होतं. अगदी 20 मिनिटात हे क्लीनअप होतं. याच्यामुळे तुमच्या पिंपल्स, डार्क स्पॉट किंवा तुम्हाला ब्लॅक हेड्स असतील ते देखील कमी होतात. आणि ह्या क्लीनअपचा ग्लो तुम्हाला 20 ते 25 दिवस अगदी टिकतो आणि चेहरासुद्धा खूप आकर्षक दिसतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी इथे फेस वॉश घेत आहे. माझं फेस मी छान क्लीन करून घेणार आहे. तुम्ही इथे हिमालयाचा सुद्धा फेस वॉश घेऊ शकतात. तुम्हाला जो आवडेल तो फेस वॉश तुम्ही क्लिन्झिंग करायला घेऊ शकतात. आणि तुम्हाला क्लीनअपच्या आधी तुमचा चेहरा हा छान क्लीन करून घ्यायचा आहे. मगच तुम्हाला स्क्रब आणि पॅक हा लावायचा आहे. आता मी ओला हात करून हे क्लीनअप करून घेणार आहे. आणि तुम्ही क्लिन्झिंग करायला ओला हात करायचा आहे. तुम्ही स्क्रबिंग लावतात तेव्हासुद्धा तुम्हाला ओला हात करूनच तुम्हाला हे स्प्रेड करायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात किंवा तुम्हाला रॅशेस येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला ओला हात करून हे छान आता क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. आणि याच्यामुळे होईल काय की तुमच्या चेहऱ्यावर काही डर्ट असेल, घाण असेल ती देखील कमी होते आणि चेहरासुद्धा छान क्लीन होतो. आता माझं हे छान क्लिन्झिंग करून झालेलं आहे. आणि सेम तुम्हाला मानेलासुद्धा क्लिन्झिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण मानेलासुद्धा खूप घाण डर्ट असते. आता क्लिन्झिंग करून हे झालेलं आहे. आता मी कॉटनने हे पुसून घेत आहे. तुम्हाला याच्यात फेस वॉश करायचं नाही आहे, फक्त साध्या कॉटनने तुम्हाला हे पुसून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कॉटनने पुसून घेणार, तुमच्या चेहऱ्याचा जो डर्ट आहे तो त्या कॉटनला चिपकतो, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची स्किन ही किती टॅनिंग झालेली होती. आता मी इथे स्क्रबिंग लावत आहे. मी इथे मामाअर्थचं हे स्क्रबिंग घेत आहे. तुम्ही हे वॉलनटचं सुद्धा स्क्रबिंग घेऊ शकतात किंवा तुम्ही हिमालयाचं सुद्धा हे स्क्रबिंग घेऊ शकतात. असं काही नाही आहे की तुम्हाला हे मामाअर्थचंच घ्यायचं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हिमालयाचं सुद्धा तुम्हाला 10 ते 20 रुपयाला हे पाऊच भेटतं. त्याच्याने सुद्धा खूप छान स्क्रबिंग होतं. माझी स्किन इथे खूप सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी इथे मामाअर्थचे प्रोडक्ट हे लावत आहे. आणि खरंच हे स्क्रबिंग पण खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा. हे भाताच्या कणांपासून बनलेलं आहे. तुम्ही हे स्क्रबिंग घरीसुद्धा बनवू शकतात. तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. आता आपण हलक्या हाताने स्क्रबिंग करून घेणार आहोत. आपल्या नाकाला, कपाळाला नकळत खूप ब्लॅक हेड्स असतात, ते आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा आपण काय मेकअप वगैरे काही करत असतो तेव्हा ते ब्लॅक हेड्स खूप बाहेर येतात. ते खूप घाण दिसतं. त्यासाठी तुम्हाला स्क्रबिंग हे 8 दिवसातून एकदा करायचं आहे. याच्यामुळे तुमची टॅनिंग झालेली स्किनसुद्धा छान होते आणि त्यासोबत ब्लॅक हेड्स, पिंपल्स असतील त्या देखील कमी होतात. आणि जेव्हा तुम्ही मेकअप वगैरे कराल तेव्हा तुम्हाला स्क्रबिंग हे करून घ्यायचं आहे 1 तास आधी. त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा खूप छान बसतो. तुमचे ब्लॅक हेड्स हे निघून जातात. तुमची स्किन ही छान प्लेन होते. त्यामुळे मेकअप अगदी सॉफ्ट आणि खूप शायनी दिसतो. त्यासाठी हे नक्कीच लावून बघा. किंवा तुम्ही मेकअपच्या आधी पॅकसुद्धा लावू शकतात. फेस पॅक लावून तुम्ही छान चेहरा वॉश करा, मग तुम्ही मेकअप करा. तुमच्या चेहऱ्यावर खूप ग्लो दिसेल. हे स्क्रबिंग तुम्हाला 5 मिनटं करायचं आहे. तुम्हाला 5 मिनटाच्या आतच हे स्क्रबिंग करायचं आहे. तुम्हाला खूप वेळ हे स्क्रबिंग करायचं नाही आहे. याच्यामुळे तुमची स्किन ही लाल होऊ शकते. आता माझं स्क्रबिंग हे झालेलं आहे. मी आता हे कॉटनने पुसून घेत आहे, जेवढं पुसून होईल तेवढं. मग त्यानंतर मी माझं फेस हे साध्या पाण्याने वॉश करून घेणार आहे, कारण तुम्हाला इथे फेस वॉशचा वापर आता अजिबात करायचा नाही आहे. फक्त हलक्या हाताने तुमचं फेस हे वॉश करायचं आहे. आता माझं फेस हे वॉश केलेलं आहे आणि मी खूप हलक्या हाताने पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे स्टीम घ्यायची आहे. त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यात मी माझा कॉटनचा रुमाल बुडवून माझ्या चेहऱ्याला स्टीम देणार आहे. हे तुम्ही दिवसातून 1 वेळा पण करू शकतात. खूप चांगलं असतं. आपले ओपन पोर्स असतात ते देखील क्लीन होतात. तर मी आता इथे स्टीम घेत आहे, कारण मला ब्लॅक हेड्स आहेत ते छान सॉफ्ट होतील आणि त्याच्यामुळे ते इझी आपल्या स्टिकमध्ये येतील. त्यासाठी आपल्याला ही स्टीम घ्यायची आहे आणि सगळ्या चेहऱ्याला लावायचं आहे. जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स जास्त असतील तिथे तुम्हाला हे जास्त वेळ स्टीम घ्यायची आहे. परत मी आता हा रुमाल बुडवून घेत आहे आणि मी असं 2 ते 3 वेळा केलेलं आहे. आता पण
त्याच पद्धतीने मी स्टीम घेऊन घेणार आहे आणि तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा ही स्टीम घेऊ शकता। तुम्ही टॉवेलने छान झाकून सुद्धा स्टीम घेता येते, ती सुद्धा खूप छान आपल्या चेहऱ्याला बसते। पण मला हे खूप सोपं वाटतं म्हणून मी अशी स्टीम घेत असते। तुम्हाला सुद्धा वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टीम घेऊ शकतात। आता आपण ह्या स्टिकने ब्लॅक हेड्स काढून घेणार आहोत। आपल्या नाकाला किंवा कपाळालाच खूप ब्लॅक हेड्स असतात म्हणून तुम्हाला पहिले तिथे कवर करून घ्यायचे आहेत आणि हे खूप हलक्या हाताने काढायचं आहे। गालावर सुद्धा तुम्हाला थोडे ओपन पोर्स असतील, तिथे सुद्धा तुमचे ब्लॅक हेड्स असतात। जेव्हा तुम्ही ते काढतात तेव्हा ते स्टिकमध्ये येतात, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे इथे सुद्धा मला खूप ब्लॅक हेड्स येतात। तर हे पहिले तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे। आता आपल्या नाकाच्या अवतीभोवती किंवा आपल्या हनुवटीला सुद्धा लिप्सच्या खाली सुद्धा आपल्याला खूप ब्लॅक हेड्स असतात, ते देखील आपल्याला नीट आता क्लीन करून घ्यायचे आहे। आता मी इथे माझा छान फेस वॉश केलेला आहे, म्हणजे मी फक्त गार पाण्याने चेहरा वॉश केलेला आहे। आता मी इथे पॅक घेत आहे। हा पॅक मी चारकोलचा घेत आहे। तुम्हाला आवडेल तर तुम्ही हिमालयाचा सुद्धा फेस पॅक हा घेऊ शकतात। तो पॅक फक्त 20 रुपयाला पाऊच भेटतं आणि त्याच्यामध्ये तुमचं 2 ते 3 वेळा फेस पॅक हा होतो, त्याच्यामुळे तो पॅकसुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आणि तो पॅक टॅनिंगचा सुद्धा येतो, त्यासाठी तुम्हाला खूप छान ऑप्शन आहे। ज्यांना कमी किमतीमध्ये क्लीनअप करायचं आहे त्यांनी हिमालयाचं सुद्धा क्लीनअप हे करू शकतात। आता हा पॅक व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पॅक हा आपल्या गळ्याला सुद्धा लावायचा आहे आणि डोळ्यांच्या खाली सुद्धा व्यवस्थित लावून घेणार आहोत। सगळ्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि हा पॅक आपल्याला 20 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे। आणि तुम्ही 8 दिवसातून हा पॅक एकदा लावू शकता। तुम्ही फक्त पॅक पण लावला तर चालेल। ज्यांना पिंपल्स ब्लॅक हेड्स वगैरे नाही आहेत त्यांनी 8 दिवसातून एकदा हा पॅक देखील लावू शकतात। तुम्ही साधा बेसन पीठ किंवा दही हळद त्याचा पॅक देखील लावू शकतात। आता हा पॅक माझा पूर्ण लावून झालेला आहे। आता मी गळ्याला देखील सेम ह्याच पद्धतीने पूर्ण माझ्या गळ्याला पॅक लावून घेणार आहे, कारण आपण जेव्हा चेहऱ्याला काही लावतो मानेला काही लावत नाही तेव्हा तो भाग खूप वेगळा वाटतो। त्यासाठी तुम्हाला इक्वली सगळ्या ठिकाणी पॅक लावून घ्यायचा आहे आणि हा पॅक तुम्हाला 20 मिनिटं राहू द्यायचा आहे आणि फक्त साध्या पाण्यानेच आपण हा वॉश करणार आहोत। इथे तुम्हाला फेस वॉश वगैरे काहीच लावायचं नाही आहे। आता 20 मिनिटं हे झालेले आहेत। मी ओला हात केला आहे आणि मी फक्त हलक्या हाताने 2 मिनिटं मॉलिश करून घेणार आहे। याच्यामुळे आपल्या पॅकचा ग्लो खूप छान येतो। तुम्हाला डायरेक्टली फेस वॉश हे करायचं नाही आहे, तुम्हाला आधी हलक्या हाताने तुम्हाला मॉलिश करून मग हा पॅक साध्या पाण्याने धुवायचा आहे। आता मी माझा पॅक धुवून घेतला आहे। तुम्ही बघू शकतात माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे आणि मी कोणतंच याच्यामध्ये फिल्टर हे यूज केलेलं नाही आहे। तुम्हाला सगळं नॅचरली बघायला मिळतं आहे आणि हे क्लीनअप तुम्ही मेकअपच्या आधी सुद्धा करू शकतात। तुम्हाला कुठे कार्यक्रमांमध्ये जायचं आहे तिथे सुद्धा तुम्ही करू शकता। फक्त 20 ते 25 मिनिटात हे क्लीनअप आपलं होतं। आता मी इथे मॉइश्चरायझर हे घेत आहे आणि हे तुम्ही टोनिंग सुद्धा करू शकतात, पण मी इथे मॉइश्चरायझर हे लावलं आहे। तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं नसेल तर तुम्ही टोनिंग सुद्धा करू शकतात। मला बाहेर जायचं नव्हतं कुठे म्हणून मी फक्त मॉइश्चरायझर हे लावलं आहे, पण तुम्ही टोनिंग करून मॉइश्चरायझर हे लावून घ्या। याच्यामुळे तुमचा चेहरा खूप छान सॉफ्ट होईल आणि अजून छान ग्लो येण्यास मदत होईल। आता मी फक्त हलक्या हाताने हे मॉइश्चरायझर लावून घेत आहे आणि तुम्ही बघू शकतात माझा चेहरा किती चमकतो आहे। तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल। व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार। मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। थँक्यू सो मच।